सीसीटीव्ही फुटेजमधून 5 लोकांचे क्लिअर फोटो मिळाले. गुड, व्हेरी गुड. सूरज, आता नॅटग्रिड ॲपमधल्या फोटो मॅच फीचरचा वापर करून आरोपींचे फोटो सर्च करून ते मॅच करण्याचा प्रयत्न करा. येस मॅडम. पण मॅडम, फक्त एका ॲपमुळे अपराधी कसे सापडणार? हे कसं काय शक्य? पाटील, नॅटग्रिड ॲपमधला फोटो मॅच फीचर म्हणजे फेस रेकग्निशन सिस्टीम आहे. यात ना अपराधी आणि संशयित व्यक्तींचा मोठा डेटाबेस आहे. इथे आपण आपल्या सस्पेक्टचे फोटोज चेक करू शकतो. जर त्यांचा रेकॉर्ड यात असेल तर आरोपी शोधणं सोपं नाही का होणार? अरे वा मॅडम. पाटील, ही नव्या भारताची स्मार्ट पोलीस सिस्टीम आहे. मॅडम, FSL ची मदत घेऊन जे फिंगरप्रिंट्स मिळवून नॅपीजवर अपलोड केले होते ते मॅच झाले. दॅट्स एक्सलंट. विनोद, त्या व्यक्तींची नावं, पत्ता आणि इतर डिटेल्स काढून फाईलमध्ये टाका आणि ICGS मध्ये सर्च करून त्यांचे ऑल्टरनेट फोन नंबर्स, गाडी नंबर वगैरे सगळे डिटेल्स मिळवण्याचा प्रयत्न करा. ओके मॅडम. मॅडम, आता हा नफीस काय? नफीस नाही हो पाटील, नॅफिस. ही NCRBची एक योजना आहे ज्यामध्ये सगळे जिल्हे, राज्य आणि एन्फोर्समेंट एजन्सीजकडून गुन्हेगारांच्या फिंगरप्रिंट्सचं राष्ट्रीय स्तरावर संग्रहण केलं जातं. फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन प्रणाली सुद्धा आता इंटिग्रेट झाली आहे. यामध्ये 1 कोटींपेक्षा जास्त अपराध्यांचा फिंगरप्रिंट डेटाबेस आहे. आणि हो, फक्त एवढंच नाही आहे. आता CRPI ॲक्ट 2022 अंतर्गत ज्याला अटक होते त्याच्या बायोमेट्रिक रेकॉर्डचंही संकलन केलं जातं. मॅडम, ICGS मधून त्यांचे ऑल्टरनेट मोबाईल नंबर, बँक डिटेल्स आणि व्हेकल डिटेल्स देखील मिळाले. गुड जॉब विनोद. मोबाईल नंबर ट्रॅक करून लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करा. येस मॅडम. मॅडम, मुख्य नियंत्रण कक्षाच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये आरोपी आसिफ गेटवे ऑफ इंडियाच्या एका जवळच्या दुकानामध्ये काहीतरी विकत घेताना दिसलाय. व्हेरी गुड संगीता. ही खूप मोठी लीड आहे. तुम्ही तिथे जाऊन CCTV रेकॉर्डिंग चेक करा आणि त्या दुकान मालकाचं स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड करा. ओके मॅडम. मॅडम, एका आरोपीचं लोकेशन दादर रेल्वे स्टेशन जवळ दाखवत आहे आणि दुसऱ्याचं पुण्यामध्ये. बाकी सगळे फोन स्विच ऑफ आहेत. शीतल, तुम्ही दादरची टीम लीड करा आणि विनोद, तुम्ही डिटेक्शन टीम घेऊन पुण्याला रवाना व्हा. लक्षात ठेवा, आरोपींना सावधपणे अटक करायची आणि मी क्रायमॅक्सच्या माध्यमातून या वॉन्टेड आरोपींबाबत अलर्ट जारी